Welcome students. In this video we will discuss about man-made material glass of standard 8. आता मागच्या दोन व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळे man-made मटेरियल आपण बघितलेले. man-made मटेरियल मध्ये पहिलं man-made मटेरियल होतं प्लास्टिक. दुसरं man-made मटेरियल होतं थर्माकोल. त्याचे एन्व्हायरमेंट वर होणारे परिणाम पण आपण बघितले होते. आता आपण तिसरं आणि लास्टचं मॅन मेड मटेरियल बघतोय ते म्हणजे ग्लास. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला ग्लास विषयी काय काय माहिती आहे, तर ग्लासचं प्रोडक्शन कसं आश्चर्य रीतीने झालं, म्हणजे ग्लास निर्माण होणं हे एक ऍक्सिडेंट होता. काय झालं होतं बघा, तर काही पोर्सिलिन व्यापारी, आता पूर्वी बस गाड्या काहीच नव्हत्या, तर ते चालत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत होते आणि त्यावेळी आत्तासारखी हॉटेल्स वगैरे नव्हती. त्यामुळं तिथं जिथं तुम्हाला थोडासा निवारा मिळेल तिथं काय करायची, दगडाची चूल मांडायची, तिथं स्वयंपाक करायचा, असा प्रवास चालला होता. तर असा प्रवास त्यांचा वाळवंटात सुरू होता. वाळवंटात प्रवास सुरू असताना एका ठिकाणी ते स्वयंपाक करायला ज्यावेळी थांबले होते त्यावेळी तिथं चुनखडक होते काही, आणि त्यांनी काय केलं, त्या वाळूवर ते चुनखडक लावून चूल मांडली आणि तिथं त्यांचा स्वयंपाक केला. स्वयंपाक झाल्यावर त्यांना काय आश्चर्य की त्यांचं स्वयंपाकाचं भांड ज्यावेळी त्यांनी उतरून घेतलं त्यावेळी तिथं एक ट्रान्सपरंट पदार्थ तयार झालेला दिसला. मग त्यांच्या लक्षात आलं की बहुतेक वाळू आणि चुनखडक यांना उष्णता दिल्यामुळं हा पदार्थ तयार झाला असावा, आणि तोच त्यांचा अंदाज बरोबर होता आणि तिथून पुढं ग्लासची निर्मिती झाली. आता ग्लास काय आहे हे आता आपण समजून घेणार आहे. त्यानंतर ग्लासचं प्रोडक्शन कारखान्यामध्ये कसं होतं ते पण बघणार आहे. नंतर ग्लासच्या ज्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्या समजून घेणार आणि काही ग्लासचे वेगवेगळे टाइप्स आहेत. हा सगळा भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. आता सुरुवातीला व्हॉट इज मीन बाय ग्लास. ग्लास काय आहे आता तुम्हाला सांगितलं की या ग्लासचा म्हणजे काचेचा शोध कसा आश्चर्यकारक लागला होता. तर ग्लास इज अ नॉन क्रिस्टलाइन ट्रान्सपरंट हार्ड मटेरियल बट इट इज ब्रिटल इन नेचर. ब्रिटल म्हणजे काय, तर तो ठिसूळ आहे, ज्यादा प्रेशर दिलं तर काच फुटते. आणि हार्ड म्हणजे काय, तर त्याच्यातल्या अणुरेणूची रचना इतकी स्ट्रॉंग असते की ती सहजासहजी तुटू शकत नाही, म्हणून त्याला हार्ड सबस्टन्स म्हणतात. मग आता ग्लास विषयी काय माहिती आपल्या पुस्तकात आहे ते आता बघायचे. पहिल्यांदा बघा, ग्लास इज अ नॉन क्रिस्टलाइन हार्ड बट ब्रिटल सॉलिड मटेरियल. याचा अर्थ काय, नॉन क्रिस्टलाइन म्हणजे जे स्फटिक रूपी नसतं त्याला नॉन क्रिस्टलाइन म्हणतात. हार्ड, हार्ड आता सांगितलं मी. कठीण म्हणजे कसा, तर त्याच्यातल्या अणूचा आणि अणूच्या मधले जे बॉन्ड असतात तर ते खूप स्ट्रॉंग बॉन्ड असतात, म्हणून त्याला हार्ड म्हणतात. बट ब्रिटल सॉलिड मटेरियल, ब्रिटल म्हणजे ठिसूळ, थोडंसं प्रेशर दिलं तर काचेच्या वस्तू तुटू शकतात, म्हणून त्याला ब्रिटल म्हणलंय. सॉलिड म्हणजे स्थायी रूपात असतो हा. तर ही झाली ग्लासची माहिती. काय की नॉन क्रिस्टलाइन हार्ड बट ब्रिटल सॉलिड मटेरियल. आणखी काय म्हणता येईल, तर ग्लास इज फॉर्म फ्रॉम, कशापासून ग्लासची निर्मिती होती, तर सिलिका अँड सिलिकेट. सिलिका म्हणजे वाळू आणि सिलिकेट म्हणजे SiO2 सिलिकॉन डायऑक्साइड. तर अशा म्हणजे कसलाही प्रकार ग्लासचा असू दे त्यामध्ये मेन घटक सिलिका हा राहतोच. तिसरा पॉइंट की डिपेंडिंग अपॉन द प्रपोर्शन ऑफ सिलिका अँड अदर कंपोनेंट्स द ग्लास देर आर डिफरंट टाइप ऑफ ग्लास ॲज. म्हणजे त्या ग्लास मध्ये जसे आपण इतर इन्ग्रेडियंट्स
बदलतो तसे ग्लासचे टाइप पण बदलतात. कोणते कोणते टाइप आहेत तर सोडा लाईम ग्लास, नंतर बोरोसिलिकेट ग्लास, सिलिका ग्लास, अल्कली सिलिकेट ग्लास. आता हे सगळे टाइप आपल्याला एक एक डिटेल इन्फॉर्मेशन मध्ये घ्यायचे. आधी आपण प्रोडक्शन ऑफ ग्लास बघू. आता कारखान्यामध्ये ग्लास तयार कशी होती, हा एक ऍक्सिडेंटली एक ग्लास तयार झाला होता. पण तिथं मेन काय कळलं होतं की वाळू आणि चुनखडं यांना उष्णता दिली की ग्लास तयार झाला. कारखान्यामध्ये काही स्टेप बाय स्टेपनी ग्लास तयार होतो. पहिली स्टेप काय केली जाते बघा, मिक्सचर ऑफ सॅन्ड, सोडा, लाईम and small quantity of magnesium oxide is heated in furnace. एका भट्टीमध्ये काय काय तापवलं जातं तर सॅन्ड म्हणजे वाळू, सोडा माहिती आहे तुम्हाला, लाईम म्हणजे चुना, and small quantity of magnesium oxide. मॅग्नेशियम ऑक्साईडची थोडी क्वांटिटी यामध्ये टाकली जाते. त्याच्यानंतरची स्टेप आधी काय करायचं, भट्टीमध्ये या सगळ्याचं मिश्रण टाकलं जातं. सॅन्ड दॅट इज सिलिकॉन डायऑक्साइड मेल्ट ॲट 1700 डिग्री सेल्सियस so as to melt the mixture at low temperature. Pieces of discarded glass are added to it. Due to it melts at 850 degree Celsius. याचा अर्थ काय बघा, तर जी वाळू आहे तर या वाळूचा मेल्टिंग पॉइंट अतिशय जास्त आहे. म्हणजे जवळजवळ 1700 डिग्रीला ही वाळू मेल्ट होती. तर ह्याच्यासाठी भरपूर आपल्याला भट्टीमध्ये जास्त इंधन द्यावं लागणार. तर हे इंधन थोडंसं कमी लागावं आणि या वाळूचा मेल्टिंग पॉइंट थोडा कमी व्हावा म्हणून जी खराब काचेचे तुकडे वापरून झालेले तर ते त्यामध्ये ऍड केले जातात. म्हणून तर आपल्याकडनं काही लोक असतात बघा की भंगार वगैरे गोळा करतात, तर ते काचेच्या बाटल्या आपल्याकडनं जादा रेटनी घेऊन जातात. कारण कारखान्यामध्ये हे डिस्कार्डेड जे ग्लास मटेरियल आहे तर ते त्या मिक्सचरमध्ये टाकण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळं 1700 डिग्रीच्या ऐवजी तो मेल्टिंग पॉइंट कितीनं कमी येतो तर 850 डिग्री सेल्सिअसला ते तापमान वितळतं. काय दोन स्टेप कळल्या बघा. सुरुवातीला पहिल्या स्टेप जेव्हा आपण प्रोडक्शन ऑफ ग्लास करतोय, पहिल्या स्टेपला सॅन्ड, लाईम, सोडा आणि मॅग्नेशियम ऑक्साईड हे एका भट्टीमध्ये एकत्र केले जातात. याच भट्टीमध्ये वापरलेले खराब काचेचे तुकडे त्यामध्ये टाकले जातात. कशामुळं तर सिलिकाचा मेल्टिंग पॉइंट 1700 वरून 850 डिग्री सेल्सिअस करण्यासाठी. आता हे सगळं मिक्सचर काय केलं जातं, तापवलं जातं. हो का. Once all the ingredients of mixture are liquefied, it is heated up to 1500 degrees Celsius and immediately cooled. म्हणजे आता हे सगळं मिश्रण एकत्र केलं, उष्णता देत राहिलं की एका पॉइंटला हे सगळं मिक्सचर पातळ होतं आणि पातळ झाल्यानंतर ह्या सगळ्याचं टेम्परेचर जवळजवळ 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवलं जातं आणि मग ते एक अचानक थंड केलं जातं. म्हणजे हळूहळू थंड होऊ देत नाहीत मिक्सचर. तर हे मिक्सचर एकदम थंड केलं जातं आणि एकदम थंड केल्यामुळं काय प्रोसिजर होती यामध्ये, ड्यू टू सडन कूलिंग मिक्सचर बिकम्स होमोजिनियस, amorphous and transparent instead of crystalline. हे 1500 डिग्रीवर उकळणारं मिक्सचर एकदम थंड केलं की त्यामुळं काय होतं की हे मिक्सचर होमोजिनियस म्हणजे एक समांगी, सगळं एकसारखं, यामध्ये कुठंही एक पॉइंट सुद्धा गाठ किंवा धागा रेषा काही राहत नाही. दुसरं
की अमॉर्फस. अमॉर्फस म्हणजे अगदी बारीक पावडर एकत्र आल्यावर कशी असती तर तसे त्याचे सगळे कण एकसारखे असतात, त्याला अमॉर्फस म्हणतात. आणि ट्रान्सपरंट म्हणजे ज्याच्यातून प्रकाश किरण आरपार जाऊ शकतात, तुम्ही पलीकडच्या वस्तू बघू शकता, त्याला म्हटलं जातं ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट इन्स्टेड ऑफ क्रिस्टलाइन. जर हळूहळू थंड होऊ दिलं असतं तर कदाचित हे मटेरियल क्रिस्टलाइन बनलं असतं, पण एकदम थंड केल्यामुळं हे मटेरियल कसं बनतं तर अमॉर्फस बनतं. म्हणजे बघा, प्रोडक्शन ऑफ ग्लास मध्ये 4 स्टेप महत्वाचे आहेत. 4ही स्टेप बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारल्या जातात, तर तुम्ही क्रमाक्रमाने टप्प्याने अशा स्टेप लक्षात ठेवायच्या. पहिल्या स्टेपला कुठले इन्ग्रेडियंट्स एकत्र केले जातात, दुसऱ्या स्टेपला त्यामध्ये डिस्कार्डेड ग्लास का वापरलं, तिसऱ्या स्टेप मध्ये हे मिक्सचर सगळं लिक्विफाय करून त्याचं टेम्परेचर एकदम वाढवायचं, एकदम थंड करायचं, आणि त्यामुळं या मिक्सचरचं रूप कसं होतं तर ते होतं होमोजिनियस, अमॉर्फस आणि ट्रान्सपरंट. तर ही झाले ग्लासचं प्रोडक्शन. आता आपण बघणार आहे ग्लासच्या प्रॉपर्टीज. आता बघा, सगळीकडे ग्लासचा वापर आहे. तुमच्या घरामध्ये सुद्धा खूप बाटल्या काचेच्या असतील, औषधाच्या बऱ्याच बाटल्या काचेच्या असतात. आपल्या घरामधली बरेचसे व्हेसल जे उदाहरणार्थ आईस्क्रीम खाण्याची भांडी असतील, सरबत पिण्याचे ग्लास, हे सगळं काचेपासून बनलेलं असतं. कारण का तर त्याच्या प्रॉपर्टीज. सगळ्यात पहिली महत्वाची प्रॉपर्टी म्हणजे त्याला हवा तो आकार देता येतो. बघा तुम्ही, आकर्षक कलरचे फ्लावर पॉट असतात, तसेच त्याचे वेगवेगळे बाउल्स असतात, त्याचे वेगवेगळे कप असतील, त्याचे ग्लास असतील, ह्या सगळ्या हव्या त्या शेप मध्ये ग्लास आपल्याला कन्वर्ट करता येतो. त्यामुळं ग्लासची प्रॉपर्टी पहिली काय, ऑन हीटिंग ग्लास बिकम सॉफ्ट अँड कॅन बी मोल्डेड इन शेप, एनी शेप. जेव्हा ग्लास उष्णता देतात त्याला आणि ते पातळ होतं तर ते मऊ होतं, आणि मऊ झालं की इट कॅन बी मोल्डेड इन एनी शेप. कुठल्याही आकारामध्ये त्याचं कन्वर्जन करता येतं. लहानपणी तुम्ही त्या काचेच्या बांगड्यांची माळ तयार केली असेल बघा, तर थोडीशी दिव्यावर काच तापवली की ती मऊ होते आणि परत एकमेकाला चिकटवल्या जातात, म्हणजे तिथं तुम्हाला हा काचेचा गुणधर्म कळतो. सेकंड काय बघा प्रॉपर्टी, डेन्सिटी ऑफ ग्लास डिपेंड्स अपॉन इट्स इन्ग्रेडियंट. डेन्सिटी म्हणजे घनता. काचेची जी घनता आहे तर ती त्याच्यामधले जे घटक आहेत, इन्ग्रेडियंट्स आहेत, तर त्याच्यावर अवलंबून असते. तिसरं, ग्लास इज स्लो कंडक्टर ऑफ हीट. स्लो कंडक्टर असल्यामुळंच तुम्ही जर एकदम काच गरम केली किंवा एकदम काच थंड केली तर तिला ते सहन होत नाही आणि काच तडकती. समजा एखादी बाटली एकदम गरम पाण्यात घातली किंवा एकदम थंड पाण्यात घातली, दोन्हीच्या वेळी काय होतं की ग्लास तडकणं म्हणजेच त्याला तडे जातात. म्हणजे ग्लास काय, स्लो कंडक्टर ऑफ हीट. पुढची प्रॉपर्टी, ग्लास इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ग्लास हा इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे आणि म्हणून बरीचशी जी इलेक्ट्रिक अप्लायन्स आहेत, आता बघा ट्यूब असेल, बल्ब असेल, हे बरेचसे ग्लासचे बनवलेले असतात. कारण का, इट इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पुढचा, बीइंग ट्रान्सपरंट मोस्ट ऑफ द लाईट पासेस थ्रू ग्लास. ग्लासचा पहिला गुणधर्म म्हणजे ती ट्रान्सपरंट आहे, त्यामुळं बरीचशी प्रकाश किरण काचेतून आरपार जातात. तरी पण जर या ग्लासमध्ये इतर काही ऑक्साईड घातले तर मात्र ग्लास बराचसा प्रकाशाचा भाग ऍब्सॉर्ब करून घेते. हा पुढचा गुणधर्म आहे. काय, इफ देअर आर ऑक्साइड्स ऑफ आयदर क्रोमियम, व्हॅनेडियम और आयर्न इन द ग्लास, लार्ज अमाउंट ऑफ लाईट इज ऍब्सॉर्ब इन ग्लास. म्हणजे ज्यावेळी काचेची निर्मिती होते त्यावेळी जर काही ऑक्साईड म्हणजे कुठले कुठले, समजा क्रोमियम, व्हॅनेडियम, आयर्न
असे काही ऑक्साईड त्यामध्ये मिसळले तर या काचा रंगीत बनतात आणि त्या खूप जास्त प्रमाणात लाईट ॲब्सॉर्ब करून घेतात. आता आपला नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे टाइप्स ऑफ ग्लास. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे तो म्हणजे टाइप्स ऑफ ग्लास. आता एक एक टाइप, बरेच टाइप दिले तुम्हाला, 7 वेगवेगळे टाइप दिले. प्रत्येकामध्ये इन्ग्रेडियंट्स कसे बदलतायत आणि इन्ग्रेडियंट्स बदलल्यामुळं त्या ग्लासचं पूर्ण प्रॉपर्टीज बदलते आणि त्यामुळं तिचा यूज पण बदलतो. तर हे आता प्रत्येक टाइप बघताना तुम्हाला कळणार आहे आणि त्या विशिष्ट ग्लासचा वापर काही विशिष्ट कामासाठी केला जातो. आता याच्यामध्ये त्याचं नाव, त्याच्यामध्ये वापरलेले इन्ग्रेडियंट्स, त्यामुळं त्या ग्लासमध्ये वेगळी झालेली प्रॉपर्टी आणि त्याचा यूज, असे सगळे पॉइंट इन्क्लूड केलेले. आता बघा, सगळ्यात पहिली जी ग्लास आहे ती म्हणजे सिलिका ग्लास. नावाप्रमाणेच फक्त सिलिका म्हणजे वाळूपासून तयार केलेली ग्लास आहे ती सिलिका ग्लास. आता आपण जे पॉइंट्स लिहिले ते पहिलं प्रोडक्शन लिहिलंय, मग प्रॉपर्टी लिहिलीय, मग यूज लिहिलंय. बघा, प्रोड्यूस बाय युजिंग सिलिका, सिलिकाचा वापर करून ही ग्लास तयार केली जाते. सेकंड, मिनिमम एक्सपान्शन ऑन हीटिंग, ही त्याची प्रॉपर्टी झाली की ही ग्लास गरम केल्यानंतर कमीत कमी एक्सपान्शन या ग्लासचं होत असतं. नंतर इट इज नॉट अफेक्टेड बाय ऍसिड अँड अल्कली, ऍसिड अल्कलीचा कोणताही या ग्लासवर अफेक्ट होत नाही. पुढचं, सिलिका ग्लास इज यूज्ड टू प्रोड्यूस लॅबोरेटरी ग्लासवेअर्स, त्यामुळं प्रयोगशाळेमध्ये सतत आम्ल, आम्लारी यांचा वापर होतो आणि ते ठेवण्यासाठी सिलिका ग्लासचं म्हणजे ती इन्स्ट्रुमेंट, लॅबोरेटरी मधली जी इन्स्ट्रुमेंट आहेत तर ती तयार करण्यासाठी सिलिका ग्लास वापरली जाते. हा झाला पहिला ग्लासचा टाइप. सेकंड टाइप कोणता आहे? बोरोसिलिकेट ग्लास. नावामध्ये बोरो आहे म्हणजे त्याच्या इन्ग्रेडियंट्स मध्ये बोरॉन काहीतरी येणार आहे. बघा, प्रोड्यूस बाय मेल्टिंग द मिक्सचर ऑफ सॅन्ड, सोडा, बोरिक ऍसिड अँड अल्युमिनियम ऑक्साइड. बोरिक ऍसिडचा वापर केल्यामुळं ही झाली बोरोसिलिकेट ग्लास. आता याची प्रॉपर्टी काय? डज नॉट शो एनी इफेक्ट ऑन मेडिसिन, या मेडिसिनचा कोणताही इफेक्ट या काचेवर होत नाही किंवा काचेचा कोणताही इफेक्ट मेडिसिनवर होत नाही. त्यामुळं कशासाठी वापरली जाते? बोरोसिलिकेट ग्लास इज यूज इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री टू स्टोअर द मेडिसिन. फार्मास्युटिकल म्हणजे औषधीच्या इंडस्ट्री आहेत तर त्या इंडस्ट्रीमध्ये औषधं साठवण्यासाठी बोरोसिलिकेट ग्लास वापरली जाते. आता तिसरी जी ग्लास आहे अल्कली सिलिकेट ग्लास. यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत बघा? प्रोड्यूस बाय मिक्सचर ऑफ सँड अँड सोडा. फक्त सँड आणि सोडा वापरून तयार केली की ती झाली अल्कली सिलिकेट ग्लास. आणि कुठल्याच ग्लासमध्ये नसणारं वैशिष्ट्य या ग्लासमध्ये, as this glass is soluble in water is called as water glass. पाण्यामध्ये विरघळते त्यामुळं ग्लू सारखा हिचा वापर केला जातो. तर ह्या ग्लासचं वैशिष्ट्य, अल्कली सिलिकेट ग्लासला वॉटर ग्लास म्हणून पण ओळखतात. पुढचा प्रकार बघा, पुढचा प्रकार आहे लीड ग्लास. लीड ग्लासचे इन्ग्रेडियंट्स कोणते? सोडा, सँड, सोडा, लाइमस्टोन अँड लीड ऑक्साइड. त्याच्या नावाशी रिलेटेड एक ना एक त्यामध्ये इन्ग्रेडियंट्स असतं. तर इथं लीड ऑक्साइड आहे. लीड ऑक्साइड मुळे या ग्लासला लीड ग्लास नाव दिले. आता याची प्रॉपर्टी काय? तर इट इज व्हेरी क्लिअर अँड ट्रान्सपरंट. अतिशय पारदर्शक किंवा स्वच्छ ग्लास ही ग्लास असते.
आणि त्यामुळे याचा उपयोग कशासाठी केला जातो? लीड ग्लास इज यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ लाईट बल्ब्स, ट्यूब्स एक्सेट्रा. आपले जे दिवे किंवा ट्यूब्स तयार करणारी जी काच आहे तर ती लीड ग्लास, म्हणजे आता ट्यूबकडे बघितलं की तुम्हाला आठवण झाली पाहिजे, हे लीड ग्लास पासून बनवलेली आहे. त्याच्या पुढची ऑप्टिकल. ऑप्टिकल म्हणजे प्रकाशीय काच. आता आपले चष्मे वगैरे जे असतात या सगळ्यांना ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट म्हणतात. मग ऑप्टिकल ग्लास म्हणजे काय राहणार की चष्मे तयार करणारी ग्लास. मग या ग्लासचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत बघा. प्रोड्यूस बाय मिक्सचर ऑफ सँड, सोडा, लाइमस्टोन, बेरियम ऑक्साइड अँड बोरॉन. वेगवेगळे 5 घटक यामध्ये. त्यातला सँड, सोडा हा तर कॉमन आहे सगळीकडे. लाइमस्टोन म्हणजे चुनखडक, बेरियम ऑक्साइड अँड बोरॉन ह्या सगळ्या घटकांपासून ऑप्टिकल ग्लास बनते. आता ऑप्टिकल ग्लासचं प्रॉपर्टी काय? इट इज प्युअर ग्लास. प्युअर म्हणजे तुम्हाला हवं तेवढी त्याचा थर, म्हणजे आता आपले जे चष्म्याचे नंबर असतात त्याप्रमाणे ही ग्लास तुम्हाला ॲडजस्ट करता येते. मग यूज काय? ऑप्टिकल ग्लास इज यूज इन प्रोडक्शन ऑफ स्पेक्टॅकल, लेन्सेस, मायक्रोस्कोपिक लेन्सेस एक्सेट्रा. स्पेक्टॅकल म्हणजे चष्मे, लेन्स म्हणजे भिंग आणि मायक्रोस्कोपिक लेन्स म्हणजे मायक्रोस्कोपला जे वेगवेगळे लेन्स वापरतात ते सगळे ऑप्टिकल ग्लासचे बनवले. पुढचा टाईप तो म्हणजे कलर्ड ग्लास. आता नेहमी तर ग्लास ट्रान्सपरंटच असते की प्रकाशाचा बराच त्यातला भाग आरपार जाऊ शकतो, पण काही ग्लासमध्ये काही मेटल ऑक्साईड ॲड केले जातात की त्याला वेगवेगळे रंग यावेत म्हणून. मग आता यामध्ये काय सांगितलंय? सोडा लाईम ग्लास इज कलरलेस आणि त्यामध्ये इफ ऑक्साइड्स ऑफ स्पेसिफिक मेटल इज मिक्स ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, जर त्यामध्ये वेगवेगळे मेटल ऑक्साईड जर मिसळले तर काय होणार आहे? त्याला वेगवेगळे रंग येणार आहे. आता आपल्या पुस्तकात 2च रंगाचा उल्लेख आहे. दोन्ही रंग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला म्हणजे फेरस ऑक्साईड. हा फेरस ऑक्साईड कुठला रंग देतो? तर ब्लूइश ग्रीन ग्लास. जी ब्लूइश ग्रीन ग्लास असते त्याच्यामध्ये फेरस ऑक्साईड हे इन्ग्रेडियंट ॲड केलेलं असतं. आणि जर लाल काच हवी असेल, कॉपर ऑक्साईड टू गेट रेड ग्लास. लाल काचेसाठी आपल्याला हे फेरस ऑक्साईड ॲड करावं लागतं. पुढचा बघा, प्रोसेस्ड ग्लास म्हणजे काही विशेष त्यामध्ये प्रोसेस केल्या जातात की त्या ग्लासची क्वालिटी वाढवावी, युटॅलिटी वाढवावी, म्हणजे युजेस वाढवावे आणि काही वेगवेगळ्या ग्लास तयार केल्या जातात. बघा कोणत्या? प्रोसेस्ड ग्लासमध्ये टू इम्प्रूव्ह द क्वालिटी अँड युटॅलिटी सम प्रोसेसिंग इज परफॉर्म ऑन ग्लास. काही प्रोसिजर त्याच्यावर केल्या जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे ग्लास तयार होतात. काय काय बघा हे? तर रेनिफोर्स ग्लास, प्लेन ग्लास, फायबर ग्लास, फेन ग्लास, ट्रान्सल्युसेंट ग्लास एक्सेट्रा आर प्रोड्यूस. असे हे सगळे ग्लासचे वेगवेगळे टाईप आहेत. आता तुम्ही या फळ्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुमच्या वहीमध्ये हे सगळे टाईप जसे पॉइंटमध्ये दिले की पहिला टाईप प्रोडक्शन, दुसरी प्रॉपर्टी, तिसरा यूज, असे सगळे लिहून काढायचे. आता या प्रकरणातला लास्ट पॉइंट जो आहे एन्व्हायरमेंट अँड ग्लास, एवढा एकच पॉइंट आता आपण बघतोय आणि मग आपला व्हिडिओ आपण संपवतो. तर स्क्रीनशॉट घ्या आणि मग पुढचा पॉइंट बघूया. पान नंबर 120 वर इफेक्ट ऑफ ग्लास ऑन एन्व्हायरमेंट ही चौकट दिली. याच्या आधीचे जे 2 मॅनमेड प्रोडक्ट होते तर त्याचे पण आपण एन्व्हायरमेंटवरचे इफेक्ट पाहिले होते. तर आता यामध्ये काय काय इफेक्ट होतात बघा. तर वाईल ग्लास प्रोडक्शन मिक्सचर नीड्स टू बी हीटेड अप टू
1500 डिग्री सेल्सिअस. आता त्यामुळं काय होतं, ड्युरिंग दिस ग्रीन हाऊस गॅसेस लाईक सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आर रिलीज थ्रू बर्निंग ऑफ फ्युएल. आता ग्लासचं प्रोडक्शन करताना आपण बघितलं की त्याचं टेम्परेचर 1500 डिग्री सेल्सिअस असणं गरजेचं आहे. पण त्यामुळं काय होतं, ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे जे गॅस ॲटमॉस्फिअरमध्ये परत येतात, तर असे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे पर्यावरणाला घातक असणारे गॅस तयार होतात. दुसरा एन्व्हायरमेंटवरचा इफेक्ट काय होतो बघा. ॲज द ग्लास इज नॉन डिग्रेडेबल, इफ पीसेस ऑफ वेस्ट ग्लास मटेरियल फ्लो इनटू वॉटर बॉडी इट मे अफेक्ट दॅट इकोसिस्टीम. आता ग्लास हा पण नॉन डिग्रेडेबल पदार्थ आहे, त्यामुळं त्याचे जर तुकडे पाण्यामध्ये गेले तर तिथल्या इकोसिस्टीमला म्हणजे ॲक्वॅटिक जे ॲनिमल्स आहेत तर त्यांच्या शरीरावर ह्या ग्लासचा परिणाम होतो. दुसरं, सिमिलरली ड्रेनेज मे बी ब्लॉक ड्यू टू दीज पीसेस. आता गटारीमध्ये वगैरे जर हे टाकले तर काय होतं की ते तुकडे अडकून पडल्यामुळं ड्रेनेज पण काय होऊ शकतं, ब्लॉक होऊ शकतं. आणि रस्त्यावर वगैरे जर हे तुकडे पडले तर कुणाच्या जर पायात घुसले तर ते सुद्धा अतिशय घातक असे परिणाम एन्व्हायरमेंटवर होतात. पण याच्याशिवाय आणखी कुठलेही परिणाम ग्लासचे होत नसतात. तर आता या पॉईंट बरोबरच आजचा आपला हा व्हिडिओ संपतोय आणि प्रकरण पण संपतंय. आपला जो एक्झरसाइज आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.